3500 रुपये मागायला काय तुम्ही तत्व अहो 3500 रुपये दर जाहीर केला, हे द्यायचा नव्हता. ही फक्त तुम्हाला गाजार दाखवायचं होतं. ही गाजार दाखवायचं, मतं घ्यायची आणि आमदार म्हणून आता का मुख गिळून गप्प आहे का दे नाही 500 रुपये. अनेक वेळेला आम्ही भांडले, अनेक वेळेला निवेदन दिली, कारखान्यावर जाऊन चर्चा केली. नाही, विठ्ठल सुद्धा बंद पाडायचा. तुमचे सहकारी होते, तुमच्या ते संचालक होतं, ते पाटील संचालक होतं. तुम्ही दुसऱ्या कारखान्यावर जाऊन उड्या टाकल्या, गावाने म्हणून टाकल्या. असं लोकांना काय वाटतंय की हे आपल्या कारखान्यासाठी दुसऱ्या नाही नाही, कारखाना आपला असला तर पहिल्यांदा त्याच्यावर हल्ला केला पाहिजे. ही भूमिका त्यांची आहे, ती त्यांनी घ्यायला पाहिजे. मी सगळ्या कारखानदाराच्या विरोधात आणि मी एकमेव चळवळीतला माणूस आहे जिल्ह्यामध्ये की मी भूमिका स्पष्ट केली आहे. मी मरेपर्यंत कारखानदाराबरोबर जाणार नाही. मी शेतकरी म्हणून इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, पण मी अंतिम ध्येय काय असेल तर माझा सामान्य शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब ह्यांना बरोबर घेऊन समाजकारणाने राजकारण करायचं, एवढंच माझ्या इथून पुढं कायमस्वरूपी डोक्यात. जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिली की ज्यांनी जर गोरगरीब जनतेला बोलवून जर स्वतःची घरं भरली असतील चळवळीच्या नावाखाली तर 100% जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण गरबी बरोबर बाहेर काढत असते. जनता हुशार आहे. अनेक तुम्ही जिल्ह्यातला निकाल बघितला असेल, जिल्ह्यातलं जिथं जिथं राजकारणाच्या या माध्यमातून जिथं जिथं इलेक्शन झालं तिथं तिथं बघितलं लोकांनी ज्याची जागा दाखव. लोक फार हुशार आहे. लोकांना कळतंय खरं तळमळीचा कोण आहे आणि नाटक कोण करतो या हे कळतंय लोकांना. लोक आता हुशार झाली. मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की माझा विजय मतदारांचा विजय म्हणजे सामान्याचा विजय. सामान्य माणसाला जर न्याय मिळाला, सामान्य माणूस राजकारणाकडे येई नाही, चांगली माणसं राजकारणाकडे येई नाही ती आणि चांगली इकडे बी उभा राहणारा बाप, इकडे बी उभा राहणारा जर लुटारू असेल तर